माहीम मतदारसंघात यंदा विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे। तर याच मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवले। उद्धव ठाकरे गटाकडूनही अमित ठाकरेंविरोधात महेश सावंत यांना उमेदवारी दिली गेली आहे। त्यामुळे या मतदारसंघाची लढत चांगलीच रंगणार आहे। त्यात आमदार सदा सरवणकर यांनी ट्विट करून मोठं विधान केलंय। सदा सरवणकर म्हणाले, मी 40 वर्षांपासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे। आम्ही आमच्या कष्टाने आणि घामाने 3 वेळा माहीमची आमदारकी मिळवली आहे। बाळासाहेब असते तर त्यांनी मला आपल्या नातेवाईकांसाठी सीट सोडायला सांगितलं नसतं। त्यांचे 50 नातेवाईक दादर माहीममध्ये राहतात, पण उमेदवारी त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिली। ते कार्यकर्त्याची भावना जपणारे नेते होते, असं सदा सरवणकर म्हणाले। त्याशिवाय एकनाथ शिंदे साहेबांकडे पहा, त्यांचे सुपुत्र हे 3 वेळचे खासदार असताना सुद्धा त्यांनी आपल्या मुलाला केंद्रात मंत्री बनवलं नाही, तर एका निष्ठावंत शिवसैनिकाला ती संधी दिली। राजसाहेबांना मी विनंती करतो, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका, मला आपलं समर्थन द्या, अशी मागणी सदा सरवणकर यांनी राज ठाकरेंकडे केली आहे। राज ठाकरे हे प्रचंड मोठे नेते आहेत, मला त्यांच्याबद्दल आदर आहे। गेली 30 वर्ष मी या मतदारसंघात रात्रंदिवस काम करतोय। मतदारांसोबत जिव्हाळ्याचं नातं आहे, माझं हे नातं तोडू नका। सर्वसामान्य शिवसैनिकाला राजसाहेबांनी आशीर्वाद द्यावेत अशी मी विनंती करतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही वाटत होतं खेळीमेळीच्या वातावरणात हे व्हावं, परंतु मतदारांचा आग्रह आहे, शिवसैनिकांना निवडणूक लढवली पाहिजे, त्यामुळे मला निवडणुकीतून माघार घेणं अवघड होतंय, असं सरवणकरांनी म्हटलंय। माहीम मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच रिंगणात उतरलेत। या जागेवर शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांना तिकीट देण्यात आलंय। त्यात माहीम जागेवरून देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच मोठं विधान केलं होतं। गेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता, त्यामुळे माहीम मतदारसंघात अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा असं भाजपचं मत आहे। मुख्यमंत्री शिंदेंचीही तीच इच्छा आहे, मात्र तिथले उमेदवार ऐकण्यास तयार नाहीत, असं विधान देवेंद्र फडणवीसांनी अमित ठाकरेंच्या पाठिंब्याबद्दल बोलताना केलं होतं। अमित ठाकरे माहीममधून निवडणूक लढवणार हे स्पष्ट झालं त्यानंतर महायुतीतल्या काही नेत्यांनी अमित ठाकरेंना पाठिंबा जाहीर केला होता। त्यामुळे आता सदा सरवणकर आपली उमेदवारी मागे घेणार अशी चर्चा होऊ लागली होती। शिवाय याच काळात महत्त्वाच्या चर्चांबाबतच्याही बातम्या मीडिया रिपोर्ट्सनुसार समोर आल्या होत्या। सदा सरवणकर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचल्याचं समोर आलं होतं। त्याचवेळी त्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली। सरवणकर यांनी शिंदे फडणवीस यांच्याशी बराच वेळ चर्चा केल्याचंही समोर आलं होतं। सरवणकर यांनी उमेदवारी पाठी घेत अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा यासाठी भाजपसह स्वपक्षातल्या नेत्यांकडूनही दबाव येत असल्याची चर्चा होत होती। त्यानंतर आता मी कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवणारच असं सदा सरवणकर यांच्याकडून सांगितलं गेलं होतं। त्यानंतर सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत आलेलं। त्यांनी सरवणकरांचा उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख आणि वेळ आपल्या स्टेटसमध्ये जाहीर केली होती। त्यानंतर आता ही पोस्ट समोर आली आहे। यावर राज ठाकरे काय प्रतिक्रिया देतात, मनसेकडून काय प्रतिक्रिया दिली जाते हे पाहण्यासारखं असणार आहे। पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य येऊ द्या। आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत।